मी एखादी फिल्म जर मिक्स करतोय तर त्याची लिखापडी काही नाही, सगळं इट्स ऑलवेज ऑन वर्ड ऑफ माउथ. पण त्या वर्डला पण काहीतरी किंमत असेल ना. किंमत काहीच नाहीये. मला एक सांगा, आता मी ही एक फिल्म केली, हे मला माहितीये, हे तुम्हाला माहितीये, ह्याचं माझ्याकडे काही रिटर्न काही आहे का? सद्यस्थितीला तुम्ही जर एखादा मेल वगैरे केला किंवा हो ही तुम्ही फिल्म करताय आणि एवढं तुमचं त्याचं रेम्युनरेशन आहे, तेवढंच आपण काय म्हणू त्याला प्रूफ असं म्हणू शकू. अदरवाईज कोणाला काय कळणार आहे की बाबा रे मीच ह्या गोष्ट फिल्मचं मिक्सिंग केलंय की नाही. त्यामुळे ऍज अ डायरेक्टर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टींची खात्री बाळगता ना की हो ह्या व्यक्तीने माझ्या फिल्मचं मिक्सिंग केलं आहे, ह्याचं क्रेडिट सुद्धा तेवढं देणं गरजेचं आहे आपल्याला. ह्या गोष्टींचं कुठेतरी आपल्याला जबाबदारी सुद्धा असते, ती जबाबदारी पार पाडणं सुद्धा फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला खूप हलगर्जीपणा होतो की अरे आपण साधे स्पॉट बॉयज किंवा अजून स्टुडिओत चहा कॉफी देणारी माणसं, त्यांचं सुद्धा नाव आपण लिहू नये. आपण रात्री 12, 1, 2 वाजता वगैरे आपण चहा वगैरे पितो, तेव्हा सुद्धा आपण ते बिचारे उठून बनवून आपल्याला करून देतात, त्यांची सुद्धा आपल्याला नावं देणं गरजेचं आहे ना. नाही म्हटलं तरी त्या फिल्मला दिलेले त्यांनी सुद्धा एक छोटंफार योगदान आहेच ते. मग अशाने मग मराठी माणसाच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे खरं सांगायचं.